नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाटीईटी 2025 चे नोटिफिकेशन अखेर जाहीर झालं आणि 15 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक वेळी आपण बघतो की बरेच विद्यार्थी अर्ज करताना चुका करतात. कधी फोटो व सिग्नेचर साईज मध्ये अपलोड करताना प्रॉब्लेम्स येतात, तर कधी कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर डॉक्युमेंटचा नंबर चुकीचा टाकतात. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अटॅच करताना डाव्या हाताचा अंगठा किंवा सिग्नेचर करायला सुद्धा विसरतात. तर कधी पेमेंट करताना एरर येतो. तर कुणी शेवटच्या दिवशी घाई गडबडीत अर्ज करताना माहिती चुकीची टाकतो आणि मग या चुका थेट अर्ज रद्द होण्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही मेहनत करून तयारी केलीत, पण फक्त एका चुकीमुळे परीक्षा द्यायची संधीच गमावलीत, तर त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. म्हणूनच मित्रांनो, मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण एकदम स्टेप बाय स्टेप लाईव्ह एक्झाम्पल सह टीईटी 2025चा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. मी तुम्हाला आधीपासूनच कोणते डॉक्युमेंट तयार ठेवायचे ते सांगेन. रजिस्ट्रेशन पासून फायनल सबमिट आणि प्रिंट काढेपर्यंत प्रत्येक टप्पा तुम्हाला स्पष्ट करणार आहे. तसेच कोणत्या चुका टाळाव्या लागतात हेही सांगणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, टीईटी हा फक्त ऑनलाईन फॉर्म नाही, तर शिक्षक म्हणून तुमच्या करिअरची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. हा फॉर्म व्यवस्थित भरला, तयारी केली तरच पुढे यश मिळेल. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही फॉर्म सहज बिनचूक आणि एकदम सोप्या पद्धतीने भरू शकाल. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, टीईटी ऍप्लिकेशन भरायला स्टार्ट करायच्या आधी आपल्याला काही डॉक्युमेंट ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवायचे आहेत, म्हणजे फॉर्म भरताना तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर त्याच्यासाठी पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. याचं तुम्हाला स्कॅन कॉपी किंवा मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढून त्याचा तुम्ही PC मध्ये घेऊन ठेवा आणि त्याची साईज ही 17 KB ते 51 KBच्या दरम्यान असायला पाहिजे. जर ही साईज तुम्हाला रिसाईज करायला काही इश्यू येत असेल तर एक रिसाईजची वेबसाईट आहे, ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथून तुम्ही तुमच्या फोटोची किंवा सिग्नेचरची किंवा दुसऱ्या अदर डॉक्युमेंटची साईज चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ID प्रूफ अटॅच करावं लागणार आहे. तर ID प्रूफ जसं की आधार कार्ड, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड हे तुम्हाला PDF मध्ये लागणार आहे आणि त्याची साईज ही 30 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी. त्याच्यानंतर नावात बदल झाल्याचे प्रमाणपत्र. आता महिलांमध्ये जास्त प्रमाणात राहतं की लग्नाच्या आधी नाव वेगळं होतं आणि लग्नानंतर नाव वेगळं होतं. तर त्याच्या संदर्भात तुमचं नेम चेंज काही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये अटॅच करायचं आहे आणि त्याची साईज सुद्धा 17 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी. त्याच्यानंतर आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जे फिजिकली हँडिकॅप उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन असतो. त्यांनी त्यांच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट असेल ते रेडी करून ठेवावं आणि त्याची साईज 30 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला हवी. त्याच्यानंतर असतं नोटिफिकेशन मध्ये एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो आपल्याला हाताने लिहायचा आहे आणि त्याच्यावरती आपलं डाव्या हाताचा अंगठा आणि सिग्नेचर करायची आहे आणि त्याचा पण एक फोटो काढून घ्यायचा. त्याची साईज 17 KB ते 500 KBच्या दरम्यान, जे मी खाली वेबसाईट देत आहे त्या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही ते करून घ्या. आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्या सॉफ्ट कॉपीज लागणार आहेत. ह्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज आधी रेडी करून ठेवा ह्या साईज मध्ये. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करा. आणि खाली आहे कास्ट सर्टिफिकेट. आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अटॅच करायचे नाहीयेत, बट तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन फिल करायची. त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट फॉर्म भरताना जवळ ठेवा. जसे की कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो, डेट टाकावी लागते, ते सोबत ठेवा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र सगळे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं, ग्रॅज्युएशन, तुमचं जे व्यावसायिक अर्हता असेल, D.Ed, B.Ed, BPEd जे काही असेल ते सोबत ठेवा. त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला फॉर्म फिलअप करताना लागणार आहे. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटची प्रिपरेशन केल्यानंतर आपण ऍक्च्युअल फॉर्म भरायला सुरुवात करूयात. आता आपण टीईटी ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला mahatet.in ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला दिसेल की अर्ज संदर्भातील लिंक. या ठिकाणी उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, युजर नेम किंवा पासवर्ड आपण जर विसरलो तर इथून रिसेट करू शकतो. हा हेल्पलाईन क्रमांक आहे, ज्याच्यामध्ये आपण काही फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली किंवा काय आपल्या तांत्रिक अडचणी असतील तर या हेल्पलाईन नंबरवरती आपण
कॉल करून त्या रिझॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा या ईमेल आय डीवरती आपल्या क्वेरीज आपण किंवा तिकीट रेज करू शकतो. त्याच्यानंतर आहे खाली परीक्षेसंदर्भातील माहिती. तर परीक्षेसंदर्भातील माहितीमध्ये खाली जाहिरातमध्ये तुम्ही TETची जाहिरात चेक करू शकता. त्याच्यानंतर आहे परीक्षा शुल्क. तुम्हाला परीक्षा शुल्क किती आकारला जाणार आहे याची डिटेल्स तुम्ही ह्या टॅबमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर आहे वेळापत्रक. तुमचं फॉर्म भरायची डेट, लास्ट डेट कधी आहे, परीक्षा कधी आहे, या संबंधित सगळ्या डेट्स तुम्हाला वेळापत्रक या ठिकाणी मिळतील. आणि शासन निर्णयमध्ये काही शासन निर्णय TET संदर्भात काही शासन निर्णय असतील तर ते तुम्हाला शासन निर्णय या टॅबमध्ये मिळतील. फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी आपल्याला नवीन नोंदणी करावी लागते. तर त्यासाठी आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नवीन नोंदणी अर्ज ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर येईल. या ठिकाणी आपल्याला एक युजर नेम क्रिएट करायचा आहे, जे आपल्या नेहमी लक्षात राहील असे एक युजर नेम क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे, जो आपल्या नेहमी लक्षात राहील असा एखादा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड पुष्टीकरण म्हणजेच सेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे उमेदवाराचे नाव. तुमचं SSC मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि तुमचं सरनेम. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा चालू असलेला टाका, जो नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे असा टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे आणि OTP पाठवा किंवा सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक पॉपअप येईल, तुमची रजिस्ट्रेशन डिटेल्स येईल, तुमचं युजर नेम, तुम्ही पासवर्ड काय टाकला आहे ते येईल, कॅन्डिडेटचं नेम येईल, तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर एकदा क्रॉस चेक करा आणि त्याच्या खालीच लॉग इन करा किंवा लॉग इनचा ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचे लॉग इन ही ॲटोमॅटिक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. त्या ठिकाणी आत्ता जो तुम्ही युजर नेम क्रिएट केला होता तो युजर नेम या ठिकाणी टाकायचा आहे. जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. हा दिलेला कॅपच्या ब्रॅकेटमध्ये टाकून लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. उमेदवाराचे लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक मुख्य पृष्ठ ओपन होईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. पहिले आहे अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा आणि अर्ज डाउनलोड करा. इथंपर्यंत आपल्याला स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत. जर आपल्या काही प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज असतील तर ते आक्षेप नोंदवा या ऑप्शनवरती जाऊन आपण ते करू शकतो. आता सध्या आपण फर्स्ट स्टेप स्टार्ट करतोय, अर्जावरील माहिती भरा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमचं पूर्ण नाव टाकलं होतं, त्यामुळे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी बाय डिफॉल्ट येईल. खाली आहे आईचे नाव, या ठिकाणी तुम्हाला आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर नावात बदल असल्यास या ठिकाणी यस किंवा नो करायचं आहे. काही मुलींचं जर नावात चेंज झालं असेल, लग्नाच्या आधीचं नाव वेगळं आहे आणि लग्नानंतर नाव वेगळं आहे, तर त्या मुलींनी यस करायचं आहे. त्यांचं फर्स्ट नेम, वडिलांचं किंवा पतीचं नाव, आडनाव, नावात बदलाचं कारण जे रिझन असेल आफ्टर मॅरेज किंवा काही तुमचं रिझन असेल ते रिझन या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रूफ काय अटॅच करणार आहात. तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा अदर काही असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता माझ्या केसमध्ये नावात चेंज नाही आहे, त्याच्यामुळे मी नो या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID बाय डिफॉल्ट येईल, मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकताना जन्मतारीखच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही क्लिक कराल तर एक कॅलेंडर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पहिल्यांदा इयर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला तुमचा मंथ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर डेट. अशा प्रकारे तुमची डेट ऑफ बर्थ ब्रॅकेटमध्ये मेन्शन केली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार एनरोलमेंट ID टाकायचा आहे. हे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसते ते कंपल्सरी टाकायचं आहे. इथे स्टार दिसत नाही आहे याचा अर्थ हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती. या ठिकाणी तुमच्या रिलेटेड जे तुमची कॅटेगरी आहे ती तुम्ही इथून सिलेक्ट करायची आहे. SC ST जे काही असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. आता इथे तुम्हाला जात प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर. आता हा कास्ट सर्टिफिकेट नंबर कुठं असतो. आता हे माझं कास्ट सर्टिफिकेट आहे. तर ह्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये वरती कुठेतरी तुमचा नंबर मेन्शन असतो किंवा
आता माझ्या केसमध्ये या ठिकाणी नंबर MAGSR 1962,2006 हा माझा कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे आणि या कास्ट सर्टिफिकेटची ही डेट आहे. ही डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. एवढ्या सगळ्या डिटेल्स टाकून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरून पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन, संपर्कासाठी माहिती. तर या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर, फ्लॅट नंबर, लेन नंबर किंवा हाऊस नंबर जेही असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं गाव किंवा शहराचं नाव, जिल्हा, अदर डिस्ट्रिक्ट काय असेल तर तालुका, राज्य आणि पिनकोड हा तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस, म्हणजेच पत्रव्यवहाराचा पत्ता. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि पत्रव्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्ही जो परमनंट ॲड्रेस मेन्शन केला आहे तो बाय डिफॉल्ट इकडे सगळा फिल केला जाईल. जर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहत असाल टेम्पररी रेंटवरती वगैरे तर तिथला ॲड्रेस चेंज करा. तर तिथला ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आहे सेव्ह अँड नेक्स्ट. आता या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरून पूर्ण झाली, ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरून पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती भरायची आहे ती म्हणजे एज्युकेशन इन्फॉर्मेशन. आता एज्युकेशन इन्फॉर्मेशनमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्रामध्ये SSCची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सीट नंबर टाकायचा आहे. बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड येणार. उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी एक टोटल मार्क्स किती आहेत आणि तुम्हाला मिळालेले गुण किती आहेत हे या ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. हे झाले दहावीचे डिटेल्स. त्याच्यानंतर आपल्याला आता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच HSCची डिटेल्स फिल करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माहिती भरा ह्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर 12वीचा प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर सीट नंबर टाकायचा आहे. सेम महाराष्ट्र स्टेट बोर्ड. उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला एकूण गुण किती होते आणि त्याच्यापैकी किती गुण मिळाले हे या ठिकाणी टाकायचं आहे. तर SSC आणि HSCच्या डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पूर्ण भरायचे आहे. त्याच्यानंतर आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षांच्या पदवी शिक्षणाची माहिती भरावी. जर लास्ट इयरला ॲपियर असेल तर त्याच्या आधीच्या वर्षाची डिटेल्स आपण फिल केली तरी चालते. त्याच्यानंतर आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी चेकबॉक्स मार्क करायचा आहे. तुमचं कशातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BA, BCom, BSc, इंटिग्रेटेड कोर्स जेही असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. रिझल्टमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही फायनल इयर ॲपेड आहात की पास आहात. त्याच्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे. सेम तुम्हाला एकूण गुणपैकी किती गुण मिळाले हे या ठिकाणी टाकायचं आहे. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी त्याच्या डिटेल्स भरायचे आहेत. जसं आपण ग्रॅज्युएशन डिटेल्स फिल केलं सेम पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स फिल करायचे आहेत. या ठिकाणी चेकबॉक्स मार्क करा. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कशातून झालं आहे ते सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटीचं नाव, तुम्हाला किती गुण मिळाले आणि एकूण किती गुणापैकी एक्झाम होती ह्या डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहेत. व्यावसायिक पदविका शिक्षण 1ली ते 5वी म्हणजे या ठिकाणी तुमचं D.Ed झालं असेल तर इथे इन्फॉर्मेशन फिल करा आणि तुमचं B.Ed झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा चेकबॉक्स मार्क करून खाली इन्फॉर्मेशन सगळी फिल करायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे असा एक पॉपअप येईल. त्याच्यानंतर खाली आपल्या 3 स्टेज कंप्लीट झालेल्या आहेत. वैयक्तिक माहिती झाली, ॲड्रेस इन्फॉर्मेशन झाली आणि शैक्षणिक माहितीसुद्धा आपण फिल केलेली आहे. आता त्याच्यानंतर एक्झाम इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे, परीक्षेसंदर्भातील माहिती. आता परीक्षेविषयी माहिती याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला परीक्षा केंद्राचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात एक्झाम देणार आहात, तुम्हाला जे जवळचं एक्झाम सेंटर पाहिजे असं तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आहे एक्झाम ॲप्लाय म्हणजे तुम्ही पेपर 1साठी ॲप्लाय करताय, 2साठी किंवा बोथ पेपरसाठी ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर पर्यायी विषय. आता पर्यायी विषयमध्ये जर तुम्ही पेपर 2 सिलेक्ट केला असेल तर तुमच्यासमोर असा ऑप्शन येतो की पर्यायी विषयमध्ये ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला माहिती आहे. सायन्स बॅकग्राऊंड असेल तर मॅथ्स आणि सायन्स, BCom किंवा BA असेल तर सोशल सायन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे. ज्याही लँग्वेजमधून तुम्ही परीक्षा द्यायला कम्फर्टेबल असाल ती लँग्वेज या ठिकाणी ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का या ठिकाणी यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे भाषा विषय लँग्वेज.
आता महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2013 अन्वये पेपर 1 व 2 मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी व अभ्यासक्रमाची परिशिष्ट अप्रमाणे उचित कार्यवाही करावी. आता पहिली भाषा तुम्ही मराठी, परीक्षेचं माध्यम मराठी सिलेक्ट केल्यामुळे या ठिकाणी तुमची पहिली भाषा ही मराठी कंपल्सरी राहील आणि सेकंड लँग्वेज सुद्धा इंग्लिश कंपल्सरी राहील. जर तुम्ही परीक्षेचं माध्यम या ठिकाणी हिंदी केला तर या ठिकाणी तुमची पहिली भाषा ही हिंदी राहील आणि सेकंड लँग्वेज तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशमधून सिलेक्ट करता येते. महत्त्वाची माहिती, डिसॅबिलिटी इन्फॉर्मेशन. आता डिसॅबिलिटी इन्फॉर्मेशन जर तुम्ही यस कराल तर तुम्हाला तुमच्या फिजिकल हँडिकॅपचे डिटेल्स या ठिकाणी भरावे लागतील. तुमचा दिव्यांगत्वाचा प्रकार कोणता आहे, त्याची पर्सेंटेज किती आहे आणि त्याचं काही कार्ड्स डिटेल्स वगैरे असेल तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली फिल करावी लागेल. आता या ठिकाणी माझ्या केसमध्ये नो आहे, त्याच्यामुळे मला कोणतीही डिटेल्स भरायची गरज नाही. त्याच्यानंतर खाली माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन यस किंवा नो फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का, असाल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 2018 आणि 2019ला उमेदवारांची यादी जाहीर झाली होती की ज्याच्यामध्ये काही परीक्षार्थी गैरप्रकार केले होते. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर, म्हणजे त्या यादीत माझं नाव नाही याचंही पुष्टीकरण मी करत आहे असं या ठिकाणी आपण चेकबॉक्समध्ये मार्क करून ॲग्री करायचं आहे. त्याच्यानंतर आहे जुळ्या भावंडाविषयी माहिती. आपल्याला काही जुळे भाऊ बहीण असतील तर यस करा, त्याचे असतील तर त्याचं नाव आणि त्याचं जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे. जर नो असेल तर नो मार्क करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे ओळखपत्राचा प्रकार. तर तुम्ही तुमच्याकडे ID प्रूफ कोणता आहे ते या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, पासवर्ड, तुमच्याकडे जे असेल ते सिलेक्ट करा. त्याचा इथं या ठिकाणी ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या 4 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. वैयक्तिक माहिती झाली, ॲड्रेस इन्फॉर्मेशन झालं, एज्युकेशन इन्फॉर्मेशन झालं, एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन पण आपली फिल करून झालेली आहे. आता याच्यानंतर आहे ते दस्तऐवज अपलोड करा, म्हणजेच आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या आधी आपल्याला, मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला सेल्फ साइन डिक्लेरेशन तयार ठेवायचं आहे. तर हा जो मजकूर आहे तो एका तुम्हाला A4 साईज किंवा वहीच्या एका पेजवरती पूर्ण लिहून काढायचं आहे. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे. ते लिहून झाल्यानंतर तुमच्या डाव्या हाताचा अंगठा आणि सिग्नेचर करायचे आहे आणि ते सिग्नेचर केलेलं तुम्हाला या ठिकाणी स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन अटॅच करायचं आहे. आता हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचे आहेत. या ठिकाणी फोटो अटॅच करायचा आहे, इथे सिग्नेचर अटॅच करायचे आहे, इथं आपल्याला ओळखपत्र अटॅच करायचं आहे आणि इथे सेल्फ डिक्लेरेशन अटॅच करायचं आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स अटॅच केल्यानंतर या ठिकाणी हा चेकबॉक्स मार्क करायचा आहे, म्हणजेच मी सगळी माहिती भरलेली अचूक वगैरे आहे असं मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शो प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर शो प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरली आहे त्याच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्यासमोर येतील. त्या एकदा क्रॉस चेक करायचे आहेत की सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का. आता ह्या सगळ्या डिटेल्स फिल केल्यानंतर प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला परीक्षा फी भरण्यासाठी परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे एक पॉपअप येतो की अर्जाचा शेवट, म्हणजे परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही. त्यामुळं फी भरायच्या आधी पुन्हा एकदा डिटेल्स तुमच्या क्रॉस चेक करा, सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत का, A to Z माहिती चेक करा आणि त्याच्यानंतरच हो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे परीक्षा फी भरा. तर माझे डिटेल्स मी चेक केलेले आहेत, त्याच्यामुळे मी हो या ऑप्शनवरती क्लिक करून परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जाते. आता इथे आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI किंवा QR कोड. तर ह्या 4 ऑप्शनपैकी आपण कोणत्याही एका ऑप्शनने पेमेंट करू शकता. तर सगळ्यात बेटर ऑप्शन या ठिकाणी आहे तो म्हणजे QR. या ठिकाणी भीम UPI ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट फॉर 700 या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो समोर ओपन होईल. या ठिकाणी एक स्कॅनर दिसतो, या स्कॅनरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू स्कॅन. तुमच्या गुगल पे, फोनपे, पेटीएम कोणत्याही मोबाईल ॲप्लिकेशनवरून तुम्ही याचं पेमेंट करू शकता. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची रिसिप्ट येईल. ही पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करा, फ्युचर रेफरन्ससाठी ही कामाला येऊ शकते. आता या ठिकाणी सक्सेसफुली पेमेंट केल्यानंतर आपण जो अर्ज केला आहे तो अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. तो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा उमेदवाराचे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिसेल अर्ज डाउनलोड करायचा ऑप्शन असतो.
या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुमचा अर्ज अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या. तो फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्या कामाला येईल. तो PDF मध्ये तुम्ही तुमच्या PC मध्ये सेव्ह करून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा. जर हे फॉर्म भरताना काही अडचण वगैरे आली तर खाली कमेंटमध्ये सांगा. मी ते जास्तीत जास्त तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे मित्रांनो TET ॲप्लिकेशन फॉर्म भरायची आपण A to Z प्रोसेस अगदी लाईव्ह करून पाहिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या मित्रांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.